आईच्या स्थानाला बाळाची टाळू लागणं ही खूप जुनी समजत आहे, परंतु समाजामध्ये अजूनही तिला खतपाणी घातलं जातं. अशीच मी एकदा काम करत असताना माझ्याकडे एक स्तनदा माता आली आणि म्हणाली, मॅडम, माझ्या स्तनामध्ये प्रचंड वेदना होत आहे आणि घरचे म्हणतात की मंत्र टाकायला जायचं. बाळाच्या स्पर्शाचा आणि स्तनाच्या दुखण्याचा काही एक संबंध नसतो. वैज्ञानिक दृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे. ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित न झाल्यामुळे, ब्रेस्टमधून पूर्णपणे दूध बाहेर न पडल्यामुळे, दुधाच्या नलिकेमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे स्तनामध्ये गाठी निर्माण होतात आणि त्यामुळे वेदना होतात. स्तनाचा आणि बाळाच्या स्पर्शाचा काही एक संबंध नाही, तर बाबा बुवा आणि मंत्र ह्याच्यापासून दूर राहा. बाळाचे पोट भरूनही दूध जर शिल्लक राहत असेल तर स्तनावर मसाज करून दूध बाहेर काढा. एवढ्यावरही वेदना थांबत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. बाबा बुवा मंत्र ह्या पद्धतीचा वापर करू नका. सत्य घटनांमधून जर तुम्हाला काही वेगळं शिकायला मिळत असेल तर निसर्ग संस्कार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रील्स नवीन महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्या बाबा बुवा मंत्र पद्धतीपासून दूर होतील आणि डॉक्टरांचा सल्ला घेतील. थँक्यू.